का हो बाई? आशा, पाहुणे नाहीत आले? अरे कृष्णा, त्याचा रात्रीच फोन आलता. ते म्हणत काही जमलं नाही माझं, मी काही येत येऊन नाही राहिलो, तर सुट्टी नाही भेटलीस ना रे. आणि तुला तर माहिती आहे सुट्टीचा किती प्रॉब्लेम आहे तिथं. एक तर आता मागे त्यानं सुट्ट्या काढल्या होत्या, त्याच्या गावाकडे आले होते तिथं. मग नसेल सुट्टी भेटली म्हणून नसेल आले. रात्री झालता त्याचा फोन, म्हणत वाट काही पाहू नका, मला माझं काही जमत नाही. असं का? असं असं मी का म्हणू पाहुणे येऊनच राहिले काय? बरं बाई, हे तुला घरी तो देर गिर म्हटलं त्या दिवशी ते येतील ना मग तो सासरे देर. हो, माय सासऱ्याचं तर काही नक्की नाही, माय सासरे नाही येतील, पण माय देर येतात. आता त्या दिवशी आम्हाला त्याने आणून दिलं, तर भाऊ नाही म्हटलं, बाबा नाही म्हटलं या कार्यक्रमाले, तर म्हणत बाई आता तेच राव म्हणत येईन म्हणून. मग आता काय सांगा. हो ना, तेच म्हटलं. मग मी जेवायचा थांबतो ना. हा, भाऊले म्हणलं तुम्ही घ्या म्हणलं बसून, आपल्या गावातले काही लोक आले तर मग मी थांबतो. ते तो देर येतील हे येतील तर. ओ लायने बापू, अरे हे काय म्हणतात पाना, या बाईले भूक लागली, जिलबी खाऊन राहिल्याने ह्या. हा मग आता तुमचीच बहीण तुमच्याच सारखी. हा, वातच भूक लागते दिले, खाऊ द्या, खाते तर जिलबी मग आता. नाही 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 आशाबाई, मै बहीण साजरी आहे की नाही. हा माणूसच उपाशी राहते, मग बहीणले उपाशी ठेवते, तिले बिचारीले भूक लागली. हो, तुमची बहीण उपाशीच आहे. तुमच्या घरून जेवून आलीशील ना तुम्ही, सार केली त्या दिवशी. बस अति आली त्यापासून उपाशीच आहे निरा. म्हणून तशी पंक्तीत उभी राहू रोज जिलब्या खाते. नाही नाही, मनोहर दादा, मी जिलबी नव्हती खात, मी राणीसाठी घेतली होती. राणीला देऊन राहिली होती मी. राहू द्या मंदा वहिनी, आम्ही काही पकडलं नाही तुम्हाला रंगे हात, तुमच्या भावानंच पकडलं. जिलबी खाता खाता मंदा वहिनी पकडल्या गेल्या रंगे हात. नाही नाही मनोहर दादा, पाहत्या काही म्हणतात की नाही मला. अरे बाई, हे लोक लय डेंजर आहेत बाबा. हे इकूनही बोलतात आणि तिकूनही बोलतात. सांग बाई, म्या म्हणलो मा बहिणीला भूक लागली म्हणून जेवायला सांगायला आलो, की बा तुम्ही जेवा, माझी बहिणी जेवते. तर ते पा उलटच लावतात. जाऊ दे बाई, जाऊ दे. हा, आता काय बहीण भाऊ तुम्ही एकामेकाची बाजू घेता? हा, सारख्याचा बहीण भाऊ तुम्ही, जा खा जिलब्या. काय बोलाय रे बाप्पू, मजा का करता बा. माझी बहीण लय गरीब आहे, हो लय गरीब आहे. तुमच्या वाणी. हं? तुमची बहीण तुमच्या सारखी. तुम्ही का बहीणचीच बाजू घेसान, मग जवायची थोडी घेसान तुम्ही. हा, बरं पंक्तीत काय कसं काय सरा मेळ आहे बरोबर. हो हो, ते भात आहे का गंजात, मी तेच पाहिले आलतो. आशा बाई, भाताच्या गंजात आहे का भात? कटोऱ्यातला झाला तिकडला, तिकडे नेलता तो. पाहून घे ना मनोहर भाऊ, पाहून घ्या. शांतराव भाऊ, भाताच्या गंधात भात आहे का? मॅटच का तू, तू उभ्या ना काय जिलेब्या खाऊन राहिली, बस ना एका जागेवर, ताट पाडून घेऊन जेव. नाही ना हो, ते मनोहर भाऊ तसेच आहेत. ते मीना वहिनीचा भाऊ मीना वहिनी सारखाच. हातात मी जिलेबी राणीला द्यायसाठी घेतली होती. तसं तू बाई तशाच जिलेबी खाऊन राहिली मंदा, जिलेबी खाऊन राहिली मंदा करतात. आता खाल्ली खाता पिस्त काय होती. मला भूक नाही लागली का? किती वेळ झाला. या घरच्या बाया बसायला तयारच नाहीत. चला म्हटलं जेवून घेऊ, तर ते मीनाताई नाही जेवण करून राहिल्या, या आशाताई नाही राहिले यायचे, पाहुणे राहिले यायचे, पाहुणे राहिले यायचे. आता पाहुणे येतील तेव्हा येतीलच. आपण जेवलं तर का पाहुणे उपाशी राहणार आहेत का? आहे ना भरपूर स्वयंपाक. मग तू जेव ना, लय मोठा स्वयंपाक आहे, तू जेवून घे पहिले. ज्याला जा जेवायचं तो जेवते. गावातले लोक आहेत सारे, लोक हा पाहतात हसतात, म्हणतीन वारे वासून वायरी हातात जिलब्या घेऊन पंगत हिंडून राहिली. काही जरास माणुसकीत राव माणसानं, चार चौकात असले की जरास टेपात राव. नाही ना, मी जिलेबी नव्हती खात ना. बरं, तो भाऊ कधी येते, तो पप्पा काय कधी येतात, किती वाजले, 2 वाजून गेले ना, अजूनही येतातच का? फोन लाव ना, कुठं लोक आहेत तर. मग म्हणशीन तुम्हीच फोन नाही केला मा पप्पाले. विचारलं होतं का फोन आलता की नव्हता माझा म्हणून? मी जेवायचा थांबेला, लवकर फोन करता येईल कुठे येत विचार. आणि ते जर आता मला घरी आले नाहीत कार्यक्रमाले, आपल्याला कधी म्हणायचं नाही त्याच्या घरच्या कार्यक्रमाला चला म्हणून. मले शिकवते मीनाताईचा भाऊ आला, तिची भाऊजय आली, माझ्या भाऊजायला बोलवलं नाही. तिले माहित आहे का बोलावलं की नाही बोलावलं तर, त्याचं रिकाम पण नाही. आणि मले शिकवते
काय बाई कुठून दुर्बुद्धी सुचली. या माणसाला म्हटलं, मला असं वाटलं यांनी फोनच नाही केला का. म्हटलं आता चांगलं यांना ओरडते. पण या माणसानं फोन करून ठेवलाय. श्यामदादा येत नाही म्हणते, कोणती मीटिंग आहे. रवी जाऊन बसला सासरवाडीले आणि पप्पाचं जमत नाही. आता हा माणूस दांगडच करते. म्हणते मी फोन केला तुझ्या घरचं कोणी आलं नाही. ते म्हणत नव्हते मला काही, पण मी त्यांना म्हटलं ना, म्हणून ते आता जास्त करून राहिले. या रवीला ना काय काय मी सासूरवाडीला आताच जाऊ जाऊ बसते बायकोच्या घरी. बहिणीच्या घरी कार्यक्रमाला यायला जमत नाही त्याला. थांब आता, चांगली काढते या रवीची. आणि या श्यामदादाला काय आहे, मिटिंगा मिटिंगा, कुठले पैसे कमावते काय माहिती एवढे. बहिणीच्या घरी यायला टाइम नाही त्याला. जेव्हा म्हणलं वहिनी आरामात जेवा, ते आणू का जिलेबी आणू का. ते भूक लागली जिलेबी खाते. बाई सतूबाई आहेत, सतूबाई अजून म्हणतील ती माणसाच्या पुढे पंक्तीत उभी राहून मंदाना जिलेबी खाल्ली, सगळं गावात बोंब करते. जाऊ दे चल तिकडे तरी बसते. किती भूक लागली, एवढा उशीर असते का. हा म्हणलं मनोहर एकूण आण जावा एकूण. हो बाई हो आणतो. मावशी भाजी देऊ का? हवं मंदा. हे राणीला देऊन राहिली होती मी जिलेबी. कुठे आहे काय माहिती, दिसलीच नाही. म्हटलं वेळ झाला जेवायला तर भूक लागली असेल तिला, म्हणून जिलेबी घेतली होती त्या भाऊ जोडून मी. राणीला द्यायसाठीच घेतली. तुम्हाला दिसली का राणी. राणी तर मग आज जेवली. लेकरं जेवले नाहीत पहिले. लेकरं जीव घातले. तू नव्हती का वाळायले, यात भुलली का. का तुलेच भूक लागली, भुकीनं काही सुचून नाही राहिलं. मग कसं जेवले लेकरं. राणी नव्हती का त्याच्यात. अरे हो हो माझं लक्षच नाही. हे बरं केलं आशाताईनं है ना. हे इथं जेवणाची सोय नाही तर तिथं मुरली भाऊ तर म्हणत होते तिथं स्वयंपाक केला तिथंच जीव. खूप गरम होत होतं, लोकांचं जेवणही नसतं झालं. आशाताईनं हे बरं केलं. हो मग काय तर आशीनं पावती फाडली ना, म्हणून मग ते त्यानं ते म्हणतात ताटं दिले हे दिले आपल्या पत्रावळ्या ते तशाच आहेत. आता म्हणलं मुरलीले म्हटलं दुकानवाल्याला म्हणा घ्या जो वापस, आम्हाला काही लागल्या नाहीत एवढ्या. तर त्या लोकांच्या आहेत ना या संस्थेचे ताटं भेटले प्याले, लगे बसायला जागा समजा. काय ना सावलीचं कसं शांततेनं जेवण होते. उन्हाचं जेवण नसतं झालं. किती काही त्या झाडाखाली सावली होती, पण तरी जेवायला बसल्यावर घंटाकभरात ऊन येत होतं. मग काय उठा उठा होत होतं काय. मग काय उठल्या जाते का एकदा जेवायला बसल्यावर. आणि मग उन्हात धकलंही नसतं काही. हे बरं केलं बाई आशानं. हो फक्त आशाताई ना पावती फाडली तर त्याचे पैसे पण द्यायला पाहिजेत. पैसे दिले की नाहीत काय माहिती. नाहीतर मग राणीच्याच पप्पांवरती भार पडते ना. संपूर्ण खर्चाचा भार राणीच्या पप्पावर आला की मग राणीच्या पप्पांना टेन्शन येते ना. ते दाखवत नाहीत, पण मग खर्च खूप होतो ना इकडे आलो आम्ही की. इकडचा सगळा खर्च राणीच्या बाबालाच करावा लागते ना. मग खूप टेन्शन येते त्यांना. ते सांगत नाहीत म्हणत नाही, पण मला माहिती आहे ना, मी असते ना मला माहिती आहे ना की किती किती आम्ही म्हणजे एवढं काटकसर करतो. म्हटलं सतूबाई हे पा, एक गोष्ट घ्यायची असली तर 10 वेळा विचार करतो आम्ही, अजिबात खर्च करत नाही. पण आता इकडे आलं की राणीची पप्पांना खर्चच करावा लागतो. कारण मुरली दादाजवळ तर कधीच काही नसते, कधीच त्यांच्याजवळ पैसे नसतात. सगळं राणीच्या पप्पांनाच करावं लागतं. कोणी समजून घेत नाही ना त्यांना. आता त्यांना काय खूप करोडाचा पगार आहे का. एका पगारात भागवणं राणीचा शिक्षणाचा खर्च आमचं. तरी पण माझा अजिबात खर्च नाही, माझा संपूर्ण खर्च माझे पप्पाच भागवतात. मग राणीचे मामा आले की थैल्याच्या थैल्या भरून आणतात किराण्यापासनं माझ्या भावाच्या घरचं असते. राणी कुठं गेली काय माहिती. मग अशी तिचं जेवण नाही झालं असेल, तिला जिलेबी देऊन देते. हे अगं तोंडाची, हिच्या बापाच्या घरून किराणा आहे का मा भावाच्या घरी. आता म्हणलं तर फालतूचं कार्यक्रमाचं हे होते. मुकच राहा लागते आपल्याला दात काढत हिच्या गोष्टी ऐकत. अगं तोंडाची, स्वतः खाऊन राहील ती पंक्तीत उभी राहून जिलेबी. जराशी माणूस की नाही. काय शिकवलं काय सांगा माय बापानं. हा एवढ्या मोठ्या गावाच्या पुढे पंक्तीत जिलेबी तोडून राहिली. सुनवायरी भाई ना, काही लाज शरमच नाही ना जरशी की. एवढी भूक लागली तर एका अंग बसावून जेवण करा, नाही तर मग शांततेनं खाऊन जिलेबी खा. सुटल्या बोळ्याची पंक्तीत उभी राहून जिलेबी खाऊन राहिली. मला म्हणते की किसनाले एवढा खर्च होते, राणीच्या पप्पाला तेवढं टेन्शन येते. असं आशानं पावती फाडली तर आशानंच पैसे देईन ना. आगाऊ तोंडाची आहे मंदा. जाऊ दे आता, आता काही म्हणायला पुरत नाही तिले. सतूबाई भात त्या कटोऱ्यात आहे तेवढाच आहे का गंजात आहे अजून?
काय सांगा मनोर, त्या गंजात पाय ना खाऊन कमी पडला का भात? हो त्या कटोऱ्यातला आणला की नाही तो सरला आता. गंजात पाय तुम्ही हाय का तर. नाही तर लेख भात जरसा कमी पडते वाटते. हे पाय, पाय गंजात आहे की नाही तर नशीन ना, तर उली उली वाढ आपल्याला मागच्याले नसलाय तर काही घर नाही. हा, मला वाटतं जेवढे तांदूळ आणले होते की नाही घरून तेवढं समदेर आणले. जाऊ दे आता, कमी पडला असेल तर मुकाच राह. हा, हो हो मी पाहतो हाय का तर. अरे बाबू, वाळ ना, वाळ रोडका वाळा दादा. नरम दे ना नरम. भाऊ नरम घे ना. भाऊ काकाला नाही आणलं. आ बाई राणी, ते पिंकी बाईला आवाज दे बरं. हा हा, दे आवाज, इकडे या. त्याला कुठे नेऊन राहिले तिकडे उन्हाचा? ऊन लागीन बाबूले. पिंकी, लेकराला कुठे फिरून राहिली? त्या शिवाम जाऊन ये तिकडे, ये इकडे. ये बाबा इकडे. तू आई कुठे? आईजवळ बसू, त्याला ऊन लागीन नाव त्याले. उन्हात हिंडून राहिल्या गाव राणी. काय पायात चप्पल नाही, काही नाही. तोय बाबा कल्ला करतील ना, तुला ऊन लागते ना मग बातच. हा, बाबानं मग दस्ती बांधून दिलती ना कानाले. कुठे आहे मग ते आता? अरे बापरे, उन्हातच बसले आत्या भाषे. हो, बसलो होती या झाडाच्या सावलीनं, पण ऊन आलं ना, आम्हाला लय गमून राहिलं होती. पहा ना, आम्ही नवा नवा ड्रेस घातला आता, पण आम्हाला लय गमून राहिलं होती. अजून जास्त नाही वाटून राहिलं. बसलो मग. हो, मग आरतीच्या वेळेस, पूजेच्या वेळेसच लयच फुंडका येत जाय राहून राहून. काय झालतं तर आता लय गचकी पटून राहिली. अरे शिवम, ऐ, नवा नवा ड्रेस घातला? कोण घेतला ड्रेस बाबूले हा? कोण घेतला? सांग, कोण घेतला? कोण घेतला ड्रेस बाबूले हा? सांग. तुमच्याच घरचा आहे ना आशाबाई? लय मस्त आहे. माय बाई होते गयातलं मस्त आहे रे ते फूल. नवा नवा घातलं बापा. हो, आता बसला म्हटलं, "ए बाबू चला आपण कपडे घालते का नवे नवे?" तर लगे घालू दिले. मामीजी, तुम्ही कोण नाही दुसरी साडी घातली? माझी वारी येते आशाबाई. मीना म्हणे मले. मीना म्हणे, हाय मला साडी हाय. मा पोरानं दिवाळीच्या वक्ती घेतली होती, नाहीच साडी हाय. पण मी काही घालत नाही. मला बहिणी गरमाच होते बाई. सुचती नाही मला त्या नया साड्यानं. तुम्ही काही म्हणा, अशा झकपकवाल्या साड्या घातल्या की नाही, मला ते पाहूनच माझी जीव घाय भरते. असं वाटतं जाऊ दे बाई, हे बरं माय पतलं चितलं आपलं. मीना म्हणे, आई घालणं सगळ्या जणी घालतात, तू घालतच नाही, जशीच राहतं साधीच साडी, घरच्याच साडी घालतं. मी आणलं जाऊ दे, आता मा काय राहिलं. घालावं मामीजी, अशा कार्यप्रसंगातच घातल्या जातात साड्या. नाही तर काय आपण काय रोज असे कपडे घालतो का? झाल्या बायाचे जेवण आहे ना? हो, गावातल्या बाया ज्या आलत्या त्या झाले सगळ्याच्या जेवण. आणि गेले काही बाया. आता दोघं तिघ जण आले बाई, बाया आहेत त्याच्या संग. मला वाटते लाईन्या जवाई भावाचेच दोस्त गिस्त आहेत वाटते, कोणी त्याच्याच ओळखीचे आहेत वाटते. कारण जवाई भावानं म्हणजे पिंकीच्या बाबानं राणीच्या बाबाला आवाज दिलता ना, की ते पाहुणे आले रे. मग हे गेले पुढे, म्हणून म्हणलं त्याच्याच वतीचे असतील कोणी. साजरे साहेब लोकच आहेत, बाया गिया स्टँडवर आहेत, तुमच्या वाणीच आहेत माय बाई. म्हणून मी इकडे चालली आली. नाही ना, आपण कुठे ते मजगन मजगन करावं माय. हे मंदा अन लागे आमची सुषमा वाळून राहिल्या त्याईले मग. असतील असतील कृष्णाचे काही मित्र इकडचे आणि इकडची त्याची कंपनी आहे की नाही वाशिमची, तिथलेही काही लोक सांगितले होते त्यानं. रात्रीच फोन केलता त्यानं त्याले, ते आले असतील मग. बसा ना मग बसा, आता काय आठवतच आला कार्यक्रम आहे. मीना वहिनी कुठे आहेत आमच्या? ते त्या गावातल्या बाया आल्या की नाही, तर त्याईनं लागे तिले ब्लाऊज पीस आणले. याले लागे काही कोणा 100 रुपये, कोणा 50 रुपये त्या ब्लाऊज पिसावर. ते दिले तर मग त्या तेले सार करायला सततच बसेल आहे ते. ते म्हणे याले आण. त्या बाया म्हणत माय शिवम नाही दिसून राहिला, शिवम नाही दिसून राहिला. म्हणून तर मग पिंकी आली त्याला न्यायले. आणि त्या वक्ती यानं नवे कपडे घातले नाहीत. सारे पाहुणे रावणे गेले ना, आता नवे कपडे घालून बसला लागे. तसंच आहो मग आम्ही. आम्ही का सोपा हाव का? सोपा नाही आम्ही. असंच आहो आम्ही. सारे पाहुणे गेले, मग आता आम्ही नवे कपडे घालून बसलो. आता लोक जुनेच कपडे होते आम्हाले. अरे बेंडके, पाहिजे आजी काय म्हणते. गुन्हाचं आहे व मनातलं, गुन्हाचं आहे. आता ते कोई कोई करते जसा आटेलपणा. नाही तर लय माहिती आले बर्थडेचा हरी ते राणी करते ना हॅपी बर्थडे, कसा हसते गुदकुन हसते, जसं काही त्याला कळती. हा हा, आली आली, ती आवाज देऊन राहिले. चल चल शिवम, आपण मम्मीला दाखवू तुझ्या तुझ्या मम्मीला दाखवू आपण नवीन नवीन ड्रेस तुझा.
मोठी आई, पाय ना शिवमनं मस्त ड्रेस घातला, शूज घातला ना बघ. हो वा, मस्त मस्त. बाबू कसा दिसून राहिला मग, किती गुणाचा दिसून राहिला व. मोठा दिसून राहिला. आणला तो आहे ना राणी हा ड्रेस. हा मम्मी बघ ना, शिवमला आवडला ना आपण आणलेला ड्रेस. वा वा, आवडणार का नाही. 1500 रुपयाचा ड्रेस आहे म्हटलं मी ना ताई. 1500, 1500चा. हो ना, साजरा दिसून साजरा राहिला ना. वय खुश येते ना महागाचा ड्रेस. पण म्हणला एवढा का आले महागाचा आणला. काय 200-300 रुपयाचा आणा लागत होता. आता का त्याला काय एवढं कळते का, एवढा महागाचा का आले घेतला. तुमच्या देराले लय पैसे वर आले ना त्याचे. बापा येईल तर वाटते की काय घेऊन काय नाही का का सगळं दान देऊ. हा स्वस्त झाला म्हणत. मला म्हणत किती स्वस्त ड्रेस घेतला त्याला. हा मोठी आई, पप्पानी तर एकदम छान ड्रेस काढला होता त्याच्यासाठी. मम्मी तो कितीचा होता ग. त्या बापाले का हाय, पैसा उधळते निरा, किंमत नाहीच ना स्वतःच्या जीवाची. जदिरा दगदग दगदग करत राहते, पैसा कमावतात आणि इकडे दान करतात. गेले काय आहे, जेवढं भेटलं तेवढं कमीच आहे. पायानं वळणच चालू आहे निरा. कशी आहे सोनंदा, काय मागितलं माय आम्ही आता. आता देतात आम्हाला काही ते पैसे तर मग लिहून ठेवतो ना माय. हा लिहून नाही ठेवत का, फेडत नाही का आम्ही. वजे वजे फेडतोच ना. हा एका मुठीनं नाही फेडला जात. पण आम्ही किसना भाऊचा कोणताच रुपया ठेवत नाही हो माय बाई. हा देतो ना मागे. आता घराच्या वक्ती त्याने शिल्लक पाठवले ते पैसे तर मागच्या वर्षी जसे का आता पिंकीच्या बाबाले तोटा आलता, जसा पैसे शिल्लक गेले त्याचे म्हणून दिले नाहीत. गेले नाही तर आम्ही मागच्याच वर्षी देऊन राहिलो ना पिकावर. हो पिंकीच्या बाबाले तर दरवर्षीच खाड पडते. 17 शोक आहेत, शोकात पैसा उडवतात आणि लहान भावाला तोडतात. दे लाख रुपये, दे 5 लाख रुपये, दे. त्याची जशी काही बँकच आहे. धरले की काढले की दिले. लहान भाऊ आहे, थोडासा विचार करायला पाहिजे. त्यांना बरं नसतं म्हटलं, बीपी वाढते त्यांचा. टेन्शन टेन्शनमुळे त्यांचा बीपी वाढते. नुसतं घरचं टेन्शन आहे त्यांना. राणी कानाला नाही बांधलं तू. तुला ऊन सहन होते का, ऊन लागेल ना. इथे काय आहे मग, दवाखाना आहे का काय आहे. बाई राणी कानाला बांध ना, आई कल्ला करते ना. मग तुला ऊन सहन नाही होत ना बाई, मग तुला बातच ऊन लागते. हा ये इकडे मंदिरात बस बरं. मंदिरात सावली आहे आणि थंडही आहे. फिरू नको बरं उन्हाची. तू सकाळपासून माय उन्हातच फिरून राहिली. ऊन लागीन बरं बाई तुले. नाही ना मोठी आई, मी असं तू आत्याला पप्पाला आपाजींना मनोर मामांना मामीला सर्वांना शिवमचा ड्रेस दाखवून येते ना. शिवम चल आपण सर्वांना दाखवून येऊ ड्रेस. चा दी चा दी चा पुछा भू नन्नू नन्नू घातलं नन्नू. हा नन्नू घातलं बाळानं. चल आपण दाखवून येऊ. आशा आता पाहिजे शिवमनं ड्रेस घातला ना आमच्या घरचा. माय बाई साहेबच झाला बाबू तर. ये इकडे ये उन्हात उभं नाही राहू. ये इकडे सावली ते. नन्नू घातलं नन्नू. अरे नवीन घातलं बापू ना, मस्त दिसून राहिला. दुष्ट नाही लागली पाहिजे. आणि का रे एक दुका रट्टा चांगला. सकाळी कोण नाही घालत रे तू. सकाळी कोण नाही घातला चांगला ड्रेस, आता मोठा घालून राहिला. पाहिजे आजी कशी पाहिजे. ओ काकी सकून किती लढला पण नवीन कपडे नाहीत घातले. म्या त्याला ड्रेस घेतला, कृष्णानं त्याला ड्रेस आणला पण घालेच नाही कोणाचा. त्याच्या मामाने आणला माय, त्याच्या मामाने त्याला ड्रेस आणला पण घालेच नाही, कोणाच्याच हातून घातला नाही. जुन्याच कपड्यावर राहिलो, आता घालून राहिलो. पाहिजे आजी कशी पाहिजे तुले. मंदा लयच बोलते बाई पैशासाठी. कसेच खेळा बाई मंदाचे एवढे मोठे पैसे. कृष्णा भाऊले आता या बारीनं काहीच नाही मागितलं माय म्या. काही त्याचे पैसे थोडी घेतले. आता जुने आहेत माय त्याचे आमच्या अंग, आम्ही देतोच ना. मंदाले असं वाटून राहिलं की या वाढदिवसाले बी पैसे कृष्णा भाऊनच दिले. पण मग आता याच्यात काही खर्चच नव्हता ना. आता सतुबाईनं गहू दिले, वांगी ते तेवढाच खर्च माय तेवढा आम्हीच केला. जिलेबी मा भावानं आणली, मनोरची इकडची जिलेबी, आणि गहू सतुबाईचे. वाढदिवसाचा खर्चच काय आला माय मग.
तरी बाई मंदाले वाटू राहिलं की खर्च झाला खर्च झाला, तर म्हणून तन करून राहिली ते. इकून टिकून टमणे मारते हे करते. तिचं गाल फुगेलच आहेत ना, पाहूनच राहिली ना मी.